नमस्कार. साम टीव्हीच्या या पूर परिषदेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. पूर परिषदेचं आयोजन करण्यामागचा मूळ हेतू असा होता की राज्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जी महापुराची परिस्थिती सगळ्यांनी पाहिली, खास करून कोकणातले काही जिल्हे, शिवाय पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, 2019ला देखील कोल्हापूर सांगलीनी हाच फटका सहन केला होता. यावेळेला त्यात ॲडिशन झाली साताऱ्याची. इकडे कोकणामध्ये तर रायगड, रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत सर्वच तिन्ही जिल्ह्यांना फटका बसला. याबरोबरीने ज्या पद्धतीचं महापुरातलं नुकसान आपण सगळ्यांनी पाहिलं, चिपळूण पूर्ण शहर हे जवळपास 1.5 दिवस पाण्यात होतं. सांगली, कोल्हापूरमधलं पाणी 2 दिवस ओसरलं नाही, पुन्हा तेच सहन करावं लागलं. पण मागचा अनुभव लक्षात घेता यावेळेला काही प्रमाणात तिथलं नुकसान मनुष्यहानीच्या बाबतीतलं हे झालं नाही. पण इकडे मात्र दरडी कोसळल्या. कोकणामध्ये तळी गाव, माळीण गावासारखी तळीची अवस्था झाली. पहाटेच्या साखर झोपेतच तळी गावाला समाधी मिळाली. काही लोक वाचली आणि जवळपास 40च्या वर लोकांचा मृत्यू झाला. याच्यात झालेलं सगळं नुकसान जर आपण पाहिलं तर हे नुकसान भरून कसं निघणार, हे नुकसान सरकार कशा पद्धतीने देणार, हा सगळा कळीचा मुद्दा. आणि त्या पार्श्वभूमीवरती सरकारनं जाहीर केलेली 11,500 कोटी रुपयाची तातडीची मदत ही सर्व पूरग्रस्तांना, शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, व्यापाराचं नुकसान झालेल्या व्यावसायिकांना पुरेशी आहे का, हा मुद्दा आहे. म्हणजे तात्काळ सांगलीमध्ये राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 10,000 आणि 5,000ची मदत जाहीर केली होती. पण 10,000 आणि 5,000च्या मदतीने नेमकं होणार काय आहे, हा एक मुद्दा येतो. ज्या वेळेला इतका मोठ्या प्रमाणात पूर आला त्यावेळेला हे पूरग्रस्तांचे प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना आपण ते सोडवू का शकलो नाही, यंत्रणा सक्षम का करू शकले नाही. योग्य वेळी NDRF पोहोचली, बोटी पोहोचल्या, जवान पोहोचले, रेस्क्यू ऑपरेशन झालं, पण व्हायचं ते नुकसान होऊन गेलं. मग हे नुकसान टाळता आलं असतं का? अशा प्रकारच्या आपत्ती जर सातत्याने राज्यामध्ये घडत असतील, येत असतील, तर यावर उपाययोजना आपण करू शकत नाही का? केवळ तहान लागल्यावर आपण विहीर खंदायला जातो आणि पुढच्या पावसाळ्याची वाट पाहतो, अशीच परिस्थिती प्रशासकीय पातळीवर झाली आहे का? याचा आढावा आणि याची कारणमीमांसा आजच्या या पूर परिषदेमध्ये आपण करणार आहोत. आपल्यासोबत आत्ता सम्राट फडणीस आहेत, सकाळचे संपादक पुण्यावरून. आपल्यासोबत संभाजी थोरात आमचा प्रतिनिधी कोल्हापुरातून येणार आहे. आपल्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटीलही काही वेळात आपल्या जोडले जातील. भाजपचे आमदार नितेश राणे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित घोरपडे पर्यावरण तज्ज्ञ हेही आपल्यासोबत असणार आहेत. मला सुरुवात नितेश राणे आपल्यापासून करायची आहे. ज्या पद्धतीने महापुराची परिस्थिती आपण पाहिली, चिपळूण शहर पूर्ण पाण्यात होतं, रत्नागिरीत नुकसान झालं, रायगडचं तळीय होत्याचं नव्हतं झालं, आणि हे सातत्याने राज्यात घडत असताना आपण काही शिकलोय का, आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढची काय पावलं उचलायची आहेत का? नितेशजी, तुमचा माईक म्यूट आहे, फक्त ऑन करा. एक लक्षात घ्या की गेली 2 वर्ष सातत्याने विविध माध्यमातून जे काही पहिलं तौक्ते वादळ आलं, त्याच्या अगोदर दुसरं संकट आलं, आता अशा पद्धतीची पूर परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामध्ये कोरोना, म्हणजे सातत्याने कोकणातल्या या पूर्ण भागाला वेगवेगळ्या पद्धतीचे मोठे धक्के लागत गेलेले आहेत. आणि एका धक्क्यातून आम्ही सावरतो नाही की दुसरा धक्का तिथे आम्हाला लागतोय. आणि राज्य सरकार म्हणून जी मदतीची जी अपेक्षा असते, आणि ही काय राजकीय टीका आम्ही करत नाहीये, की उदाहरण तुम्हाला देतो, तौक्ते वादळाच्या वेळी सिंधुदुर्गला माननीय मुख्यमंत्री स्वतः जाहीर करतात की 25 कोटी मदत आम्ही देणार. आजच्या तारखेला 8 कोटीपेक्षा जास्त मदतच भेटलेली नाहीये, आणि 8 कोटी मागितलेले होते, त्याच्यामध्ये पण 49 लाख मिळालेले आहे. म्हणजे माझा मुद्दा असा आहे, जसं तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की हे मदत देत आहेत ते भीक देत आहेत, ह्याचं पहिलं त्यांनी आम्हा लोकांना सांगावं. कारण तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या भागाला उभं करायचं असेल तर त्याची परिस्थिती तरी समजून घेतली पाहिजे. याही पूर परिस्थितीमध्ये जे काही मदत जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये गोट्यांना काही मदत दिलेली नाहीये, अंशतः तुटलेल्या घरांना काही मदत दिलेली नाहीये, स्वच्छतेला काही मदत, असंख्य विषय आहेत
जे अगोदर 2019ला माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना कोल्हापूर सांगलीला ज्या पद्धतीने मदत केली गेली त्याचे 5% पण मदत आता यावेळी हे लोक करत नाहीयेत. म्हणजे नुसतं फोटो सेशन करायचं, भ्रष्टाचार करायचा, दुसऱ्या पलीकडे या सरकारला जमतं काय मला सांगा ना तुम्ही. आज गणपतीच्या गणेश उत्सवाच्या तोंडावर कोकणामध्ये आणि पूर्ण भागामध्ये एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे. लोकांना अक्षरशः लोकांचे 100% घरांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि अजूनपर्यंत यांचे पंचनामे काय चालतात. हे पहिले मंत्री यांचे बोलते, मंत्री कोण उदय सामंत जी आहेत ते सांगतात 10,000ची मदत मी जाहीर करतो, त्याच्यामध्ये नंतर बोलतात 5,000 आम्ही देणार. नंतर ते कोण अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत ते पूरग्रस्तांना चेक काय देतात, फोटो काढतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या अधिकारी ते चेक पण परत घेऊन टाकतात. म्हणजे हे जे काय खेळखंड आहे, जे काय नौटंकी या सरकारची जे सुरू आहे ना, ते कोकणी माणसाच्या हिताची नाहीये, महाराष्ट्राच्या हिताची नाहीये. सरळ फसवणूक करतायत. लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे राज्य सरकार करतं असा माझा थेट आरोप आहे. ते बिलकुल की मदत पूर्ण पोहोचलीच नाही आहे अजून काही लोकांपर्यंत. आणि जसं तुम्ही तौत्केचं उदाहरण दिलं, निसर्गाच्या बाबतीतली पण तीच परिस्थिती आहे. निसर्गामध्ये ज्या वादळाच्या तडाख्यामध्ये ज्यांचं शेतीचं नुकसान झालं, भातशेतीचं नुकसान झालं, यांची मदतही तितकीच तुटपुंजी पद्धतीने दिली गेली. आपल्यासोबत संभाजी थोरात आहे आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे. तर संभाजीकडे आपण काही व्यापारी त्यासोबत आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. पण सम्राट फडणीस देखील आहेत सकाळचे संपादक. सम्राट, कोल्हापूरची परिस्थिती, कोकणातली परिस्थिती आपण सगळे पाहतोय की ज्या पद्धतीची ही मदत आहे ही 11,500 कोटीची, जो उल्लेख आता अनिल परबांचा नितेश राणेंनी केला की चेक दिले गेले, पण त्या बँकेत चेक भरायचे, ज्या बँकेतनं पैसे जाणार आहेत तिथेच पैसे नव्हते. म्हणजे चेक देऊन परत घ्यायचे. म्हणजे हा कसला खेळ आहे? जे लोकांच्या जखमेवर आपण मीठ चोळण्याचं काम करतोय, मदत द्यायची राहिली बाजूला आणि आकड्यांचा फक्त पाऊस पाडायचा आणि ओल्या झालेल्या पावसाच्या पाण्यामध्ये लोकांचे संसार भिजत ठेवायचे. हा खेळ किती दिवस चालवायला? मला एक राजेंद्र, आरोप प्रत्यारोपांपेक्षा यातला महत्वाचा मुद्दा असा वाटतो की यात आपण प्रिपेअर्ड नसतो, बरोबर. तयारी नसती. महाराष्ट्राला पाऊस नवा नाहीये, चिपळूणला नदीतला महापूर नवा नाहीये, सिंधुदुर्गाला पाऊस नवा नाहीये. राणेसाहेब सांगू शकतील तिथं महापूर येतो, दरडी कोसळतात. आपल्याला माहिती असतं. आपण त्यासाठी मे पर्यंत बैठका घेतल्या असं म्हणतो आणि प्रत्यक्षात ज्यावेळी रस्त्यावर पाणी साचतं, नदीला पूर येतो, त्यावेळी आपण परत हातबल होतो. मला वाटतं की आपण बेसिक मध्ये जाऊन आता सुधारणा करायची वेळ जवळ आलेली आहे. की आता आपल्याला मागं वळून काय चुका झाल्या, कुणी केल्या, कशा केल्या, याच्याबद्दल आपण किती काळ बोलत बसायचं. कारण राजकीय नेते आवर्जून त्याच्याबद्दल बोलतील, आवाज उठवतील, लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील, सगळं मान्य आहे. पण ज्याच्या घरात पाणी शिरलं, ज्याच्या घरात आठवडाभर पाणी राहिलं, त्याला 2019ला 2020ला ती नुकसान भरपाई मिळताना त्याच्या अजून ज्यावेळी त्याला टाचा घासावा लागला, त्यावेळी 21च्या वेळी पुन्हा पाणी शिरल्यानंतर कोल्हापुरातल्या विनस कॉर्नर सारख्या भागातल्या व्यापाऱ्यानं कुणाकडे जायचा हा प्रश्न आहे. आणि त्याला आत्ता मला यावेळी सगळ्यात महत्वाची जी राजेंद्र गोष्ट रस्त्यावर दिसली ती हताशा हा प्रकार खूप आहे. मला आता मदतीला कोण येईल ही भावना कमी झाली लोकांमधली आणि ती धक्कादायक आहे असं मला वाटतं. नाही, खरं आहे नितेश राणे, हाच खरा मुद्दा आहे का की जनतेमध्ये एक निराशेची भावना, जसं सम्राट फडणीस म्हणतायत की आता माझ्या मदतीला येणार कोण आहे? आपण सगळेजण जातोय, प्रत्येकजण त्या परीने मदत करतोय, पण लोकांना हा विश्वास कसा पटवून द्यायला पाहिजे की नाही, तुमचं काही झालेलं नुकसान असेल तर ते आपण पूर्ण करू, याच्यातून तुम्हाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. एक लक्षात घ्या, आपल्या अगोदरच्या कृतीवरून लोकांना विश्वास आपल्यावर बसतो की हे राज्य सरकार आम्हाला मदत करेल. निसर्ग आला, तौक्ते वादळ आला, आता हे पूर हानी आली, जसं तुम्ही उल्लेख केला की निसर्ग वादळापासूनच अजूनपर्यंत लोकांना त्यांची नुकसान भरपाईच भेटलेली नाहीये. म्हणून जेव्हा आज अधिकारी जेव्हा पंचनामे करण्यासाठी लोकांच्या घराघरात जात आहेत, तेव्हा लोक त्यांना विचारतात की तुम्ही कशाला आलेला आहात? बरोबर. आमच्या निसर्गाचे वादळाचे पैसे दिले नाहीत, तौक्ते वादळाचे पैसे दिले नाहीत, आता काय नुसतं तुमचे कागद भरण्यासाठी तुम्ही येतात? अहो, अक्षरशः जेव्हा मंत्री किंवा मुख्यमंत्री महोदय जेव्हा आढावा घेतात, यांचं वक्तव्य काय असतं? काय बाबा पंचनामे झाले का? अहो, पण पंचनामे जे अगोदर पण झाले होते त्यांचा काय निकाल लागलाय? त्यांचे किती पैसे तुम्ही दिलेले आहेत? अहो, व्यापारी वर्ग अक्षरशः त्रस्त आहेत, प्रत्येकाच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि तरीही
हे राज्य सरकार कुठल्याही पद्धतीची मदत त्या लोकांना देण्याचा प्रयत्न करत नाहीये. अहो 11,500 हा आकडा तर म्हणजे फार मोठा जोक आहे. जसं माननीय देवेंद्रजींनी उल्लेख केला, अहो हे 1500 पेक्षा जास्त नाहीये. म्हणजे हे लोक त्या 100 कोटीमध्ये जशी हातसफाई करतात ना, तसं या आकड्यांमध्ये पण हे हातसफाई करतात. म्हणजे ह्यांना स्वतःच्या वसुलीसाठी 100 कोटी भेटतात, पण जनतेला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीयेत. तेव्हा मग 10,000 घ्या, 5,000 घ्या. यांचे कोणाचे 5,000 चे महिन्याचे मोबाईलचे बिल तरी आहेत का या मंत्र्यांचे? आणि मग कुठल्या हिशोबाने तुम्ही 5 आणि 10,000 ची भाषा करता सांगा? अहो नुकसान किती मोठं झालेलं आहे लोकांचं 100% आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि त्याला कोणा मदत देण्यापेक्षा अशी ही तुटपंज मदत करतात, मंत्री हातातून दिलेला चेक परत घेतात, हिचं फार मोठं हास्यास्पद आणि शोकांतिक आहे. नितेश राणे आपल्यासोबत आता सतेज पाटील आहेत, पालकमंत्री कोल्हापूरचे. आपण त्यांना विचारूया. सतेज पाटील, स्वागत तुमचं आमच्या या पूर परिषदेमध्ये. ज्या पद्धतीने नितेश राणे आरोप करतायत की मदत अजूनही मिळाली नाहीये आणि जी मदत रत्नागिरीमध्ये अनिल परबांनी चेकच्या द्वारे वाटली ते चेक परत घेतले, हा काय प्रकार होता? म्हणजे एकीकडे मदत द्यायची आणि ते चेक दिलेले परत घ्यायचे, म्हणजे जखमीवर मीठ चोळण्यासारखं नाहीये का? नाही, मला वाटते पहिल्यांदा मला सांगावं लागेल की या राज्यामध्ये कधी नव्हती एवढा पाऊस 24 तासामध्ये आणि 48 तासामध्ये पडला. आणि सरकार म्हणून त्वरित ज्या कारवाई करायला लागतात त्या कारवाया सरकारनं या ठिकाणी केलेल्या आहेत. आता विरोधक शेवटी टीका करण्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत. विरोधकांचं कामच आहे टीका करणं. आणि थोडा 22 तारखेला 22, 24, 25 या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पहिलं या सगळ्या लोकांचं स्थलांतर करणं, या मंडळींना मदत करणं ही प्रायोरिटी आमची पहिली या ठिकाणी होती. एकदमच पॅकेज जाहीर करणं आणि नंतर ते पॅकेज न मिळणं याच्यापेक्षा सर्वे पूर्ण करणं, पंचनामे पूर्ण करणं आणि योग्य मोबदला त्या लोकांना देणं ही महाविकास आघाडी सरकारचं धोरण आहे. त्यामुळं 2019च्या पुळावेळी कदाचित नितेश राणेंना कल्पना नसेल की भाजपचं सरकार असताना जी आश्वासनं दिली गेली ती आम्ही 2020 साली महाविकास आघाडी सरकार आल्यावर पूर्ण केली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर 2020 साली अनेकांचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांची भूमिकाच ही आहे की नुसत्या घोषणा करायच्या नाहीत तर प्रत्यक्ष लोकांना मदत करायची, ही भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि महाविकास आघाडी सरकारची आहे. आणि म्हणून 11,500 कोटीचं पॅकेज जाहीर करताना विजय वडेट्टीवार जे आमचे मदत पुनर्वसन मंत्री महोदय आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही आकडेवारी वाढणार आहे अजून, आणि वाढली, कितीही वाढली तरी उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, या सर्वांनी ग्वाही दिलेली आहे की या राज्यातल्या संकटात आलेल्या जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना जी काही मदत असेल ती मदत आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. शेवटी विरोधक आता त्याचं राजकारण करणार. आज केंद्र शासनानं काय दिलं त्याचाही जाब आपण विचारला पाहिजे. केंद्रानं किती मदतीचा हात त्या ठिकाणी दिला. मागच्या वेळी चक्रीवादळ आलं ज्याचा उल्लेख आमदार या ठिकाणी करतायत तौके, त्यामध्ये राज्य शासनानं पैसे देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली. केंद्रानं गुजरातला पैसे दिले, राज्याला पैसे दिले नाहीत. का हो? या देशात महाराष्ट्र काय वेगळा आहे का हो? का परदेशात महाराष्ट्र या ठिकाणी? चक्रीवादळाच्या वेळी या देशाचे पंतप्रधान गुजरातला जाऊन हवाई पाणी करून आले. काय रस्त्यानं चालत त्यांना जायचं होतं? हेलिकॉप्टर नुसतं उजवीकडे वळवायचं होतं आणि केरळापर्यंत घेऊन जायचं होतं. काय फार वेळ लागला नसता त्यांना पाहणी करायचा. परंतु केंद्राची भूमिका ही सकारात्मक नाही आहे. फक्त गुजरातला गृहीत धरून मदत या केंद्राची या ठिकाणी होते. आज आम्ही मागच्या वर्षीच्या 3700 कोटी रुपये मागच्या वर्षीचे मागितले होते, त्यातले 700 कोटी दिले आणि मंत्र्यांनी सगळ्यांनी भाजपच्या लोकांनी वाहवा केली, मदत मिळाली. मग लक्षात आलं की मागच्या वर्षीचे 700 कोटी आहेत. आणि म्हणून मला वाटते दुतोंडी बोलण्यात या ठिकाणी अर्थ असणार नाही. राज्य शासन सकारात्मक आहे. सन्मान्य मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी देवेंद्रजी फडणवीसांना भेटले कोल्हापूरमध्ये, अनायशी भेट झाली, त्यावेळी त्यांनी सांगितलं त्यांना की आपण यात राजकारण करायला नको, तुमच्या ज्या चांगल्या सूचना असतील त्या तुम्ही आम्हाला द्या, आम्ही निश्चितपणे त्या सूचनाची अंमलबजावणी करू. परंतु 24 तासातच हे झालं पाहिजे, 48 तासातच हे झालं पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे. मला वाटतंय 2005 साली पूर आला त्यावेळी किती वेळ लागला याचाही हिशोब केला पाहिजे. 2019 साली पूर आला त्यावेळी मदत पोचायला किती दिवस लागले याचाही विचार केला पाहिजे. याच्यात एक गोष्ट निश्चितपणे आहे जी
महत्त्वाची सगळ्यांसाठी आहे की अशा प्रकारे पूर येणं हे काही कोल्हापूर सांगलीसाठी नवीन नाही आहे. मागच्या वेळेला पण 2019ला आपण हे अनुभवलं होतं. तुम्ही आता तिथे पालकमंत्री आहात. साताऱ्यात दुर्दैवाने भूस्खलनाच्या घटना घडल्या, दरडी कोसळल्या. इकडे रायगडमध्ये तळीये जसं माळींची पुनरावृत्ती झाली 7 वर्षापूर्वी, तसंच इथं आत्ता तळीयेमध्ये आपल्याला तीच गोष्ट पाहायला मिळाली. रायगडच्या कलेक्टर म्हणतायत की अशाच प्रकारच्या भूस्खलनाच्या घटना आणखी काही ठिकाणी घडू शकतात, त्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी ठिकाणं जवळपास 150च्या वर आहेत. तर ह्याच्या संदर्भातलं प्रिपेअर्डनेस, ह्याच्या संदर्भातली तयारी ही आपली काय आहे? दरवर्षी आपण तीच चर्चा करायची का? त्याच आरोप प्रत्यारोपामध्ये आपण राहायचं का? तर मला वाटतं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की 48 तासात 800 आणि 900 मिलीमीटर पाऊस एक ठिकाणी पडला. कोल्हापूरमध्ये तुळशीमध्ये 875 मिलीमीटर झाला, राधानगरीमध्ये 560 मिलीमीटर झाला. कोल्हापूरच्या इतिहासात 100 वर्षामध्ये शहरामध्ये 225 मिलीमीटर पाऊस हा कधीही या ठिकाणी पडलेला नाही. आता प्रिपेअर्डनेस नव्हतं असं म्हणता येणार नाही. कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये किमान लोकांना स्थलांतर आपण केलं. 2019ला काय परिस्थिती होती? जनावरांची दगाफटका झाली, लोक मृत्युमुखी पडले, बोटी येऊ शकत नव्हत्या, नेव्हीला या ठिकाणी पाचारण करावं लागले. यावेळी ती परिस्थिती आली नाही. यावेळी आम्ही सक्षम होतो. 101 बोटी कोल्हापूर जिल्ह्याचं मी बोलतो, 101 बोटी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत्या, ज्यामधून आम्ही लोकांना स्थलांतर केलं. आम्ही ऑलरेडी वॉर्निंग्स लोकांना दिल्या आणि त्यांना बाजूला या ठिकाणी काढलं. परंतु या अतिवृष्टीमुळे दुर्दैवाने एक गोष्ट निदर्शनास आपल्या आली, ती म्हणजे दरड कोसळणे. हा एक मोठा प्रकार यावेळी आपल्याला अनुभवायला मिळाला. आणि ज्याचा उल्लेख आपण आत्ता केला की जी ही अशा पद्धतीची गावं आत्ता सुद्धा काही आहेत, त्याचं देखील ताबडतोब पुनर्वसन करण्याच्या कारवाई या ठिकाणी चालू आहे. त्या लोकांना इतर ठिकाणी स्थलांतर करून त्यांना राहण्याची व्यवस्था करण्याचं शासनाचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि मला वाटते शासन काही करत नाही असं म्हणणं म्हणजे फील्डवर काम करणारे आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा अपमान आहे. जे 24 तास 48 तास जीवाची पर्वा विचार न करता जे शासकीय कर्मचारी जो आमचा काम करतोय, तुम्ही टीका करताना विचार केला पाहिजे. टीका ही सरकारवर होते, त्यावेळी शासकीय यंत्रणेवर पण तुम्ही टीका या ठिकाणी करतात. आणि मग जी शासकीय यंत्रणा जीवाचा विचार न करता या ठिकाणी काम करते, त्यांची तरी थोडी आपण विचार या ठिकाणी करा. ठीक आहे, एखाद्या 10,000 रुपये आम्ही देतोय, तुम्ही 25,000 मागा. आम्हाला मान्य आहे तुमची मागणी की बाबा तुम्ही जास्त वाढवून या ठिकाणी मागताय, याबद्दल दुमत नाही. परंतु सरसकट सरकारनं काहीच केलं नाही हे म्हणणं मला वाटतं हास्यास्पद आहे. या सगळ्या संकटामध्ये सरकार खंबीरपणे या सगळ्या परिस्थितीला हाताळतंय आणि त्यांच्या नितेश राणे मंत्री महोदय जे सांगतायत की केंद्र सरकारने देखील मदत द्यायला पाहिजे होती. 700 कोटीची जी मदत दिली ती मागच्या वर्षीच्या राहिलेल्या मदतीपैकीचा एक आकडा आहे. यावेळच्या याच्यामध्ये केंद्र सरकारने काही ही मदत दिली नाही, जेणेकरून राज्य सरकारला अजून काही करता आलं असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे ना, या महाविकास आघाडीचे जे अस्तित्व आहे ते रोज उठून केंद्राबद्दल बोंबलण्या पलीकडे हे लोक काय दुसरं करतच नाहीत. आणि आमच्या सतेज पाटलाजींचं नाईलाज आहे बिचाऱ्यांचं, कारण का शेवटी सत्तेमध्ये मंत्री असल्यामुळे काही ही बाजू मांडायलाच लागते. पण मी तुम्हाला एक सांगतो की आम्ही फील्डवर होतो. मंत्री महोदयांना काही गोष्टी मला मुद्दामून उल्लेख करायचा, कारण मंत्री महोदय सांगतात की खारेपाटण आमचा भाग आहे, रत्नागिरीच्या काही भागामध्ये आम्ही फील्डवर होतो. आणि ते जे शासकीय यंत्रणेच्या बद्दल जे गोष्टी उल्लेख करताय, कारण का शासकीय यंत्रणा ह्यांची पूर्ण पद्धतीने हतबल झालेली होती. कारण त्यांचं म्हणणं होतं की वरतून आम्हा लोकांना काही मदतच भेटत नाहीये. जिथे जिथे पूर परिस्थिती होते तिथे राज्य सरकारची यंत्रणाच पोचलेली नव्हती. आणि अधिकारी खालती तलाठी असो, तहसीलदार वरती फोन करायचा, त्यांना राज्य सरकारकडून काही मदतच भेटायची. हे मी ग्राउंडवर असताना तुम्हा लोकांना परिस्थिती सांगतोय. जेव्हा एनडीआरएफची टीम आली तेव्हा जाऊन मदतीची मुवमेंट सुरू झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यांना मदत मिळायला सुरू झालेली आहे. म्हणून चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. आणि तो धर्म पण अगर ह्या लोकांना पाळायचा नसेल, कारण का शेवटी काय केंद्राकडे बोट उचललं तर आपलं सगळं झाकलं जातं, अशी ह्यांची साधारण ह्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. मग रोज उठून बोंबलायचं. ठीक आहे, आपण केंद्राने अगर कमी मदत दिली, तुम्ही बोलताय ना, मग राज्य सरकार तुम्ही का मदत करत नाहीये? कोरोनाच्या काळात पॅकेज दिलं नाही, तौक्ते वादळाच्या टायमाला काही दिलं नाही, आता ह्या टायमाला पण पंचनामे करत करत हे एवढा वेळ लावतायत. अहो, लोकांची अक्षरशः घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. तोंडावर गणपती उत्सव आलेले आहे. 10 सप्टेंबरला कोकणामध्ये सर्वात मोठा सण असतो. कुठे आहे त्यांची मदत?
कधी मिळणार यांची मदत, आणि मदत मिळाल्यानंतर 5 आणि 10 हजारच्या पलीकडे हे लोक कधी जात नाहीत. म्हणजे नेमकं हे जे काही बोलतायत ना, अख्खा दिवस केंद्राच्या नावाने बोंबलून यांचे फोटो भरणार असतील तर मग वसुली करण्याच्या टायमाला केंद्राचा उल्लेख करत नाहीत हे लोक. भ्रष्टाचार करण्याच्या टायमाला केंद्राचा उल्लेख करत नाहीत. तेव्हा सगळंच खायचं असतं, बदल्या करायच्या असतात तेव्हा सगळंच खायचं असतं, तेव्हा बोलत नाही, केंद्राला विचारून बदल्या करतो. म्हणजे मला वाटतं जिथे विषयांतर लोकांचे होते प्रश्न नितेश असतात, राणेजी, विषयांतर जिथे होते, लोकांना मदत विषयांतर द्यायची करण्यात प्रश्न पॉईंट असतात, नाही. तिथे हे ज्या लोकांना विषयावर केंद्राची ही आठवण येते, पूर परिषद अन्यवेळी आहे येत त्याच्यावर या नाही. ठिकाणी बोललं पाहिजे असं माझं मत आहे. मला वाटतंय 2005 साली काय झालं त्याचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे. उगत सरसकट सरकारवर आरोप करणारे त्या विषयावर आपण बोलायला नको. त्या विषयावर वेगळ्या पद्धतीने आपण बोलू वस्तुस्थिती जी आहे ती शकतो. आपल्या परंतु समोर आता आणण्याचं काम शासकीय मंत्री महोदय यंत्रणेनं आपल्याला काम करायला केलंच पाहिजे. नाही असं कारण का लोक म्हणणं आज या त्रस्त ठिकाणी आहेत, चुकीचं आहे. लोकांना पैसे माझं म्हणणं आहे मिळालेले विरोधी नाहीत, पक्षाचे आमदार सरकारी म्हणून मदत तुम्ही भेटत निश्चितपणे नाहीये, आमच्या निदर्शनास सरकारचे आला. अधिकारी ही नुसतं गोष्ट कारणं घडलेली नाही सांगतायत. ती आपण त्या ठिकाणी त्याबद्दल करू. अगर परंतु सरकारच्या मदत समोर त्वरित बोलायचं 10,000 नाही, रुपये मग ही मदत अशा पद्धतीची SDRF चा चिडचिड हे नॉर्म कशाला होतं? 5,000 चा खोटं आहे. बोलण्याचं आम्ही काम त्यात होतंय. 5,000 वाढवले आणि 10,000 त्वरित देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. ही भूमिका 2019 साली त्या ठिकाणी झाली नव्हती. 2019 साली पालकमंत्री कुठं आहेत हे हुडका म्हणायची पाळत होती. गिरीश महाजन त्या ठिकाणी वॉटर टुरिझम करत होते. तुम्हाला ह्याच्यावर मुद्दामून आपल्या मी सगळ्या उल्लेख सोशल करायचा मीडियानं आहे. असेल आत्ताच्या GR मध्ये वाहिन्यांनी दाखवलेलं आहे. छोटे गिरीश गॅरेज, महाजन हे छोटे फिरायला उद्यान, आल्यासारखं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा फिरत होते. उल्लेखच नाहीये. आमचा एकही ह्याच्यामध्ये मंत्री हातगाडी या धारकांना सगळ्या उल्लेखच प्रक्रियेमध्ये नाहीये. फील्डवर होता, ह्याच्यामध्ये ग्राउंडवर तात्पुरते होता आणि तवके चक्रीवादळाचे देखील पैसे आपण लोकांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. कुठलेही पैसे या ठिकाणी शेती राहिलेले पिकाचा नाहीत. उल्लेखच उगाच चुकीचं नाहीये. बोलणे कृषी आणि पण सरकारला वीज बिलचा बदनाम करणे उल्लेखच हे या नाहीये. ठिकाणी थांबलं पाहिजे. पूरग्रस्तांना तात्काळ नाही, सतेज पाटील, कागदपत्राचा उल्लेखच सतेज नाहीये. पाटील, सगळे वाळू, सतेज पाटील ऐका ना. जनावरांची जमा या उपलब्धतेचा ठिकाणी उल्लेखच केलेले आहेत. नाहीये. कुठलेही पैसे या ठिकाणी जनावरांच्या शिल्लक गोट्याचा नाही. उल्लेखच आणि आता नाहीये. देखील सतेज पाटील जो नितेश राणे GR वाचून दाखवतायत त्या GR मध्ये ते उल्लेख असा करतायत की याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा उल्लेख नाही, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाचा नुकसानीचा उल्लेख नाही. पण नुकसान आपण नेमकं कशा पद्धतीने बायफर्केट करणार आहोत? मग दुसऱ्या बाजूला केंद्रानं जाहीर करावं GST आम्हाला देऊ नका, राज्याचे पैसे राज्यानं वापरावेत म्हणून. आम्ही तुमच्याकडं केंद्राकडे बोट दाखवणार नाही, कधी या ठिकाणी तुमच्याकडे मागणी करणार नाही. जाहीर करावं केंद्र शासनानं की GST आम्ही घेणार नाही. आमची देखील ताकद आहे या राज्याची स्वतःच्या स्वकर्तृत्वावर पैसे देण्याची. परंतु एका बाजूला GSTचे पैसे तुम्ही वसूल करता आणि दुसऱ्या बाजूला केंद्राकडे बोट दाखवलं तर केंद्राकडे काय बोट दाखवलं म्हणता? मला वाटतं हा दुटप्पीपणा आहे. केंद्रानं आपली भूमिका या ठिकाणी जाहीर केली पाहिजे. आम्ही जो प्रस्ताव देऊ त्याला तुम्ही किती पैसे देणार आहात हे या ठिकाणी जाहीर करा. तुमचं तोंड कुणी बंद केलं का केंद्र शासनाचे पैसे जाहीर करायला? आम्हाला ज्यावेळी म्हणता तुम्ही पॅकेज जाहीर करा, केंद्राने 5,000 आणि 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर करावं. कुणी हात बांधून ठेवलेत केंद्र शासनाचे? मग केंद्र शासनानं भाजपनं जी मतं या राज्यामध्ये घेतलेली आहेत ती भाजपची मतं नाही आहेत का? मतं घेताना तुम्हाला राज्य शासन पाहिजे आणि मदत करताना मात्र राज्य शासनाने या ठिकाणी करावी. आम्ही समर्थ आहोत मदत करायला. एक निर्णय केंद्राने घ्यावा की GST आम्ही वसूल करणार नाही, सगळा GST राज्याला देऊ. आम्ही निश्चितपणे केंद्राकडे हात दाखवणार नाही, बोट दाखवणार नाही. परंतु एका बाजूला जो शेअर आहे आपला GSTचा तो मात्र वसूल करून घ्यायचा आणि दुसऱ्या वेळी द्यायची वेळ आली त्यावेळी मात्र राज्य शासनाला सांगायचं. मला वाटतंय नितेश राणेंना मगाशी ते माझ्याबद्दल बोलले, खरं त्यांनाही बाजू मांडण्याशिवाय पर्याय या ठिकाणी नाही आहे. 2019 साली भाजपचं सरकार असताना ते काय वक्तव्य करत होते, कदाचित त्यांचे ट्विट्स मी त्यांना पाठवून देईन. त्यावेळी भाजपच्या सरकारनं किती मदत केली होती आणि काय पोचली का नाही पोचली हे त्यांनी देखील त्यावेळी बघितलेलं आहे. आता आमची भूमिका मुख्यमंत्री मोदी यांची काय आहे की सर्वे होऊ देत, पंचनामे होऊ देत, एखादा माणूस त्यातला वंचित राहायला नको. आज दरड कोसळली, SDRFचे नॉर्म आहेत की दरड कोसळली की आपण मदत त्या ठिकाणी करतो. परंतु जमीन वाहून गेलेली आहे, खरडून गेलेले आहे, असे नवीन विषय आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत. पहिल्या मजल्यावर पाणी आलेलं नाही, खरं त्याचं स्थलांतर केलेलं आहे. त्याला निर्वाह भत्ता वाढून देण्याची भूमिका आपली त्या ठिकाणी असणार आहे. मग गणेश मूर्तिकार असतील, 12 बलुतेदार असतील, यांना निधी देण्याची आपली भूमिका या ठिकाणी असणार आहे. आणि मग त्वरित सगळं झालं की मग परत तुम्हीच ओरडणार की गडबडीनं आम्हाला पॅकेज दिलं, हा घटक राहिला तो घटक राहिला म्हणून परत तुम्हीच आमच्यावर टीका करणार. आपण काळजी करू नका, महाविकास सरकार कटिबद्ध आहे या लोकांना न्याय देण्यासाठी. सतेज पाटील, नितेश राणेंना काहीतरी म्हणायचं तुमच्या मुद्द्यावर. विनंती असणार आहे. नितेश राणेंना काहीतरी मुद्दा मांडायचा त्याच्यावर. नितेश राणे
अन्य वेळी अतिशय संयमी आणि शांत असणारे आमचे सतीश पाटील आज फार थोडे चिडलेले आहेत आणि आक्रमक थोडं आहेत. उत्साहाने बोलत आहेत. माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे की शेवटी एक लक्षात घ्या की जी मदत आज जे पंचनामे बद्दल ते उल्लेख करतायत ते व्यवस्थित पंचनामे झाले पाहिजेत. तर मंत्री महोदयांना सांगितले असेच पंचनामे तौक्ते वादळाच्या वेळी पण झाले होते. असेच पंचनामे निसर्ग वादळाच्या टायमाला पण झालेले. त्या पंचनाम्याचे आज तारखेला काही झालेलं नाही. त्या पद्धतीची मदत कुठलीही भेटलेली नाही. म्हणून जनसामान्याची जे मत आहे मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की हे पंचनामे हे शासनाला फक्त समाधान मिळवण्यासाठी होतात. बाकी त्याचा काही उपयोग होत नाही. हा जनसामान्याचं मत आहे. आणि जीएसटी बद्दल जे ते उल्लेख करता अहो मार्च पर्यंत मिळाली सगळी जीएसटी या लोकांना देऊन टाकली आहे. पण शेवटी काय आलं? शेवटी काय जातं की मराठा आरक्षण आलं तर केंद्र सरकार, मदत असेल केंद्र सरकार, मुख्यमंत्र्यांना आमदारकी पाहिजे केंद्र सरकार, आदित्य ठाकरेंचं लग्न करायचंय ते केंद्र सरकार. नाही, तो मुद्दा वेगळा आहे. तो लग्न आपण कधी करायचं नंतर ठरवू. नितेश राणे ऐका, तो मुद्दा वेगळा आहे. ते लग्नाचा विषय परत याच्यात नको, कारण आता इथं लोकांचे पुरामध्ये संसार उद्ध्वस्त झाले. नाही नाही केंद्र सरकार करणार तर तुम्ही करणार काय ते तरी सांगा. नाही, आता निसर्ग उपाय एक मिनिट मला द्या. एक मिनिट मला सांगा. पुरा कोकण पट्ट्यावर एवढे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी खासदार आहे. अहो कोकणामध्ये नद्यांमध्ये साठलेला गाळ हा अगर काढण्याचा कार्यक्रम ह्या सरकारने 2 वर्षापासून केला असता तर आज त्याच्यामध्ये भरपूर संकट मिटलं असतं. तो कार्यक्रम हे लोकांनी उपयोजना अगोदर का केला नाहीत? मुख्यमंत्री महोदय सांगतात की संरक्षण भिंत बांधणार. अहो हे काय चायनाची भिंत आहे का? अरे म्हणजे काय हे कुठल्या वेळा गबळायचं काम आहे मला हेच कळत नाही. अहो तुम्ही योग्य उपाययोजना करत नाही आणि तुम्ही सगळ्या मदतीसाठी पण पहिली एनडीआरएफची टीम आली, राज्य सरकारची टीम आलीच नाही. मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला विचारण्यापेक्षा लोकांना विचारा. म्हणून तर मुख्यमंत्र्यांची जागोजागी लोक गाड्या अडवतायत कारण का लोकांचा रोष या सरकारवर आहे. आणि मंत्री महोदयांना हे अगर सांगितलं नाही तर बाकीच्या लोकांचं ऐकायला हे लोक तयारच नाही आहेत. एवढंच म्हणणं आहे. नाही, मुद्दा सतेज पाटील याच्यातला एक आहे की ज्या निसर्ग वादळाचा उल्लेख झाला, तौत्केचा झाला, याच्यातल्या पंचनाम्याची रक्कम ही प्रत्यक्षात नुकसानग्रस्तांच्या पदरात येईपर्यंत, खास करून शेतीच्या भात शेतीचं जे नुकसान झालं, मी काही लोकांशी बोलत होतो, त्याच्यातनं मला अशी गोष्ट कळली की 1-2 एकर ज्यांची भात शेती आहे ह्यांचे पंचनामे झाले तौत्केच्या किंवा निसर्गाच्या वादळामध्ये झालेल्या नुकसानीच्या नंतर. यांच्यापर्यंत पोहोचलेली मदत ही 500 आणि 700 रुपयाचा चेक आहे. त्याच्यात त्याची रोपणी तर होते का पूर्ण? त्याची लावणी तर पूर्ण होईल का? एका आंब्याच्या कलमासाठी फक्त 500 रुपये मिळाले. जो आंब्याचा कलम वर्षभराला 25,000 ते 30,000 रुपये आमच्या आंबा बागायतदाराला देतात, त्याचे नुकसान भरपाई म्हणून फक्त 500 रुपये भेटलेले आहेत. पाहिजे विचारा शेतकऱ्यांना जाऊन. सतेज पाटील उत्तर द्या. नाही, मला वाटतं काहीतरी गैरसमज होतोय. आत्ताच्या नुकसान भरपाईचे चेक अजून आपण द्यायचं आहे. त्यामुळं पंचनामे झाल्यावर राजेंद्रजी हे चेक या ठिकाणी देणार आहेत. चुकीची काहीतरी माहिती 500 रुपये. नाही, मी जुना संदर्भ सांगतोय. आलेलं नाही. आत्ताच्या चेकचं म्हणत नाही, मी जुना संदर्भ सांगतो. त्यामुळं नाही, मागच्या वेळी नितेशजी माझं 1 मिनिट आहे का आमदार साहेब, मागच्या वेळी काय झालं की नारळ असेल किंवा आंबा असेल हे झाड धरून SDRFच्या नॉर्म्समध्ये झाडाला पैसे अशा पद्धतीचं नियोजन होतं. परंतु यावेळी कोकणातल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी मागणी केली की ते एकरेजवर आमचं नुकसान भरपाई द्या, जेणेकरून शेतकऱ्याला जास्त नुकसान भरपाई मिळेल. आणि म्हणून 11,500 कोटीचं पॅकेज आपण पहिल्या टप्प्यामध्ये आता दिलेलं आहे. त्याचे सगळे डिटेल्स आता पुढच्या आठवड्यामध्ये GRच्या माध्यमातून त्या ठिकाणी येतील. त्यावेळी लक्षात येईल की नेमकं हे नुकसान भरपाईची रक्कम किती मिळणार आहे. 500 आणि 1000 रुपयाचा चेकची रक्कम कुठेही या ठिकाणी ह्याच्यात दिली जाणार नाही. आणि तौक्तेमध्ये कुठलं राहिलं असेल तर माझी आमदारांना या ठिकाणी विनंती आहे की एखादं नाव तुम्ही सांगा, 5 नावं सांगा की ज्यांना तौक्तेमध्ये पंचनामा झाला आणि त्यांना पैसे मिळाले नाहीत, असं सांगा, आम्ही दुरुस्त करू. परंतु सरसकट मिळालंच नाही म्हणणं हे चुकीचं आहे. आणि नदी खोलीकरण हा विषय NGTच्या अखत्यारीत येतो. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं
काही नियमावली यामध्ये गाठलेल्या आहे आणि आमची लोकप्रतिनिधीमधून आमच्या सर्वांची देखील भूमिका तीच आहे. परवा कोल्हापूरमध्ये देखील मुख्यमंत्री महोदय आले, त्यावेळी विषय झाला की NGTचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का, त्याचा विचार करून उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की नदी खोलीकरणासंदर्भात आपल्याला काही कारवाई करता येते काय. आता 12 नदी आहे, ती आपल्याला खोलीकरण कशी करता येईल याचाही विचार आपल्याला करावा लागेल आणि म्हणून एका दिवसामध्ये हे प्रश्न सुटणार नाहीत. बरोबर. आता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून सगळ्यांची प्रायोरिटी असली पाहिजे की पंचनामे व्यवस्थित होतात का नाही बघणे आणि नुकसान भरपाई त्या लोकांना योग्य पद्धतीनं मिळते का नाही हे बघणं ही प्रायोरिटी आहे. नुकसान भरपाई कशी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची जेव्हा महापूर येतात तेव्हा आपली तयारी नेमकी कशी असते. आपल्यासोबत पर्यावरण तज्ज्ञ आहेत अभिजित घोरपडे. अभिजित, ज्या पद्धतीने आपण बघतोय की गेले काही दिवस महाराष्ट्रातलं, राज्याचं किंबहुना कोकण किनारपट्टीवरचं, पश्चिम घाटाच्या परिसरातलं हे सगळं हवामानाचं तंत्र बदलताना दिसतंय. त्याच्यानुसार आपण खरं आपली तयारी काय केली आहे का, की कधीही पाऊस वेगळ्या पद्धतीने पडू शकतो, महापूर येऊ शकतात. जसं मगाशी सम्राट फडणवीस म्हणाले की चिपळूणच्या नदीला येणारा पूर हा काय नवीन नाही आहे, पण याच्यावरती काही नवा वेगळा विचार खोलीकरणाच्या माध्यमातून, जसा एक मुद्दा नितेश राणेंनी उपस्थित केला की गाळ बाजूला काढला, नदीचं खोलीकरण केलं तर किमान पात्र मोठं होईल आणि पाण्याची क्षमता, वाहून जाण्याची जागाही, व्याप्ती त्याची वाढू शकते. पण याच्यात आपण उपाययोजना करण्यामध्ये काय कमी पडलोय का, की शासन स्तरावर काही उपाययोजना चालू आहेत असं वाटतं? नक्कीच आपण काही गोष्टींकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पश्चिम घाट, ज्याला आपण सह्याद्रीचे घाटमाथे म्हणतो. त्याच्यावर आपण प्रचंड दुर्लक्ष केलं. एक तर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो आणि भविष्यात वाढू शकतो याच्याकडे सुद्धा आपण शासन म्हणून, म्हणजे कुठली याच्यामध्ये हे शासन का ते शासन असं नको म्हणायला, पण कोणीच त्याच्याकडे तितक्या गांभीर्यानं बघितलेलं नाही आहे. काही अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत, अजूनही येत आहेत. त्यामुळे तो एक मुद्दा आहे की आपण याच्याकडे सिरियसली बघितलं नाही, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की हे सगळं होत असताना जे काय आत्ता उपाय सुचवले जात आहेत हे तत्कालिक म्हणून, कदाचित तत्कालिक म्हणून ते हे असूही शकतील, पण मुळात आपल्याला मूळ समस्या काय याच्याकडे आपण बघत नाहीये की गाळ काय येतोय त्या नदीमध्ये गाळ येणं काय हे नवीन नाहीये, पण आता मोठ्या प्रमाणात गाळ काय येतोय कारण पश्चिम घाटामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होतीये, आपण ज्या पद्धतीने पश्चिम घाटाकडे दुर्लक्ष करतोय, त्यामुळे तुम्ही कितीही गाळ काढा, उद्या गाळ तुमच्या दारात, तुमच्या नदीमध्ये तयार असणार आहे. त्याच्यामुळं या तत्कालिक गोष्टी आता ज्या काही गरजेच्या असतील ते जरूर करा, पण मुळात मूळ समस्या जी काय आहे त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. खाणींच्या अनुषंगाने जे काय होतंय, म्हणजे आता आपण कोकणामध्ये बघितलं की काही खाणींचे बांध तुटून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं, गाळ आला, चिखल आला. म्हणजे मूळ समस्येकडे न बघता आपण वरवरच्या ज्या गोष्टी असतात त्या बघितल्या तर तत्कालिक आपल्याला काही केल्याचं समाधान मिळेल, पण मूळ समस्या आपण बघत नाहीये. दुसरं सम्राटनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं की या भागामध्ये पूर येणं आणि पश्चिम घाटामध्ये 400, 500, 600 मिलीमीटर एका दिवसात पाऊस पडणे ह्याच्यात काहीही नवीन नाहीये. आंबोलीमध्ये 760 मिलीमीटरचं जर रेकॉर्ड असेल, महाबळेश्वरला 600 मिलीमीटरचं रेकॉर्ड असेल 24 तासातलं, तर हे आता काय अचानक घडतंय असं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन आपण हे बघितलं पाहिजे की हे याचे परिणाम आपल्याला का दिसत आहेत, कारण आपण जमिनीवरच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मग ती नदी असेल, नदीची पात्र असतील, त्याला येऊन मिळणारे प्रवाह असतील, त्याच्यातले अडथळे असतील, या गोष्टीकडे आपण वर्षानुवर्षे जे डोळेझाक केलेली आहे, कोणीही त्याच्याबद्दल भूमिका घेत नाहीये. लोकांनी जर चुका केल्या तर त्याच्याबद्दल काही सांगत नाहीये. ॲपिजमेंट खूप मोठ्या प्रमाणात होतीये. हे जर होत असेल तर तेवढाच पाऊस पडल्यानंतर आपल्याला जे होणारं नुकसान आहे हे कितीतरी पटीने जास्त होतंय. भविष्यामध्ये आणखीन महत्त्वाचा धोका, भविष्यामध्ये अशा घटना, म्हणजे आज जर 600 मिलीमीटर पाऊस पडत असेल तर तो वाढण्याची शक्यता ही या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळामध्ये, क्लायमेट चेंजच्या काळामध्ये होणार आहे. आपण ते क्लायमेट चेंज एका क्षणात थांबवू शकत नाही, तो पाऊस आपण थांबवू शकत नाही. मग आपण त्याच्या अनुसार आपल्याला कसं मोल्ड करून घ्यायचं, आपण त्याच्यानुसार कसं अनुकलन करायचं, कसं अडॅप्टेशन करायचं हे आपल्या हातात आहे. पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून हे जे वरवरचे उपाय करतो आहोत, ठीक आहे, तात्पुरते जर लोकांचा जीव वाचवण्यासाठी ते तात्पुरतं करणं शक्य असेल तर जरूर करू, पण त्याच्या पलीकडे हा गाळ का निर्माण होतोय, हा पूर आता साचून का राहतोय, या गोष्टींकडे आपण वर्षानुवर्ष सगळे अहवाल आपल्या हातात असताना, म्हणजे याच्यावर अभ्यास झाला नाही असं नाही, सगळ्या समितींचा हे हा. अभिजित, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही उपस्थित करताय तो, याच्यात तात्पुरती उपाययोजना करण्यापेक्षा याच्यात कायमस्वरूपी काय आपल्याला तोडगा काढता येईल यावर अधिक भर देणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? कारण ज्या पद्धतीने तुम्ही शक्यता वर्तवता की ग्लोबल वॉर्मिंगमुळे अजून पावसाची
क्षमता वाढू शकते, पाऊस अजून वाढू शकतो, 600 आहे तिथे 1000 मिलीमीटरही पाऊस पडू शकतो. तर याची शक्यता लक्षात घेता आपल्याला ठोस उपाय म्हणून काहीतरी काम करावं लागणार आहे. याच्यावर तयारी सरकारने ठेवली पाहिजे की नाही, किंवा शासन स्तरावरती? ॲब्सोल्युटली. म्हणजे खरं तर हे पुढचं बघणं, म्हणजे शेवटी विजनरी सरकार म्हणजे काय असतं, जे पुढचं बघतं तेच ना. म्हणजे आत्ता काहीतरी झालं त्याला रिॲक्ट करणं ही तात्कालिक गोष्ट म्हणून गरजेचं आहे, केलंच पाहिजे. पण त्याच्या पलीकडं उद्या आपल्या राज्यामध्ये, उद्या आपल्या देशामध्ये, उद्या आपल्या भागामध्ये काय होऊ घातलेलं आहे, मग ते नैसर्गिक असेल, सामाजिक असेल, ही दूरदृष्टी ठेवणं हे खरं तर सरकारचं काम आहे. आणि भविष्यातली धोरणं आखणं, खरं तर मागं अशी धोरणं आखली गेली असती तर ही वेळच यायला नको पाहिजे होती, पण ते आपण सोडून देऊ. इथून पुढं जर आपल्याला या सगळ्या हवामान बदलाच्या काळात बघायचं असेल तर पहिलं मी दर्डींच्या अनुषंगाने सांगेल की कोकणामध्ये खूपच व्हल्नरेबिलिटी आहे. आज तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जावेत दर्डी कोसळून, ही खूप. हे जर बघितलं तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचे सर्वे, त्या सगळ्या गोष्टींची तज्ज्ञता, त्या सगळ्या गोष्टींची टेक्नॉलॉजी, ह्युमन रिसोर्स सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त त्यांच्याशी मोड बांधणं आणि भविष्यामध्ये आपल्याला त्या त्या ठिकाणी जे काही आपत्तीप्रवण गोष्टी आहेत किंवा भाग आहेत तिथल्या लोकांना तात्पुरतं स्थलांतर करणं गरजेचं आहे का कायमस्वरूपी, हे सगळे सर्वे आता झालेच पाहिजेत. अन्यथा मला वाटतं भविष्यामध्ये आपण 2005ला झालं की आपण जागे होतो, 19ला झालं की जागे होतो, आता तहान लागले की वीर खंदाचा प्रकार आपल्याकडचा थांबला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तहान लागल्यानंतर वीर खंदाचा प्रकार थांबला पाहिजे. सम्राट, हाच एक मुद्दा कळीचा आहे की झाल्यानंतर जेव्हा आपल्याला जाग येते त्यापेक्षा असं काही होणार नाही म्हणून आपण काही पावलं उचलली पाहिजे. सरकार कुठलंही असू द्या, ते प्रशासनाने सरकारला सूचना करून त्याच्यातल्या गोष्टी समजावून सांगून तात्काळ काम करणं आणि ते सरकारकडून निधी उपलब्ध करून घेऊन करणं हे किती गरजेचं आहे. आज त्याचं कुठतरी इथे अभाव दिसतोय. कागदोपत्री सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला, प्रत्यक्षात काही नसतं. कागदोपत्रीपेक्षा आपण म्हणजे सरकारच्या या संदर्भातल्या कमिट्या आहेत का? जरूर आहेत. म्हणजे तुम्ही वित्त आयोगाचा आतापर्यंतचा अहवाल बघितला तर वित्त आयोगामध्ये तुम्हाला पश्चिम घाट विकास अशी तरतूद कायम आढळेल. आपण पश्चिम घाटासाठी आलेल्या निधीचं आतापर्यंत काय केलं तर आपण समाज मंदिरं बांधली, तिथं रस्ते बांधले. पश्चिम घाट निधीचा प्रामुख्याने वापर कशासाठी अपेक्षित आहे तर त्या भागातल्या जमिनीची धूप कमी होणं, जो अभिजितने आता मुद्दा सांगितला तो गाळ कमी होणं आणि पश्चिम घाटातनं जो मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून येऊन नद्यांमध्ये साठून सिल्टेशन वाढून आपल्या भागातल्या धरणांची कपॅसिटी सुद्धा कमी होऊ शकते की ज्याचा आपण आत्तापर्यंत अभ्यास तितक्या चांगल्या पद्धतीनं केलेला नाही. अशा स्वरूपाच्या दीर्घकालीन उपाययोजनांकडे आपण बघायला पाहिजे. आपण मगासपासून एकूण ऐकताना एक मुद्दा खूप आवर्जून लक्षात आला की दोन्ही राजकीय नेत्यांनी तळमळीनं त्यांच्या बाजू मांडल्यात. म्हणजे आपण आता असं नाही 100% म्हणतायत मला की ओके यातला पूर्ण सरकार म्हणून दुर्लक्ष आहे किंवा विरोधी पक्ष म्हणून दुर्लक्ष आहे. प्रश्न एवढाच त्यातला मला दोघांनाही नजरेस आणून द्यायचा आहे की आपण जो काही उपाययोजना कराल, आपण ज्या काही तुमचा दृष्टिकोन बाळगाल तो किमान पुढचे 10, 15, 50 वर्षाचा त्यात दृष्टिकोन असावा लागेल. कारण पश्चिम घाटाचं नुकसान जर आपण आज केलं, नद्यांचं नुकसान आज केलं तर ते भरून काढायला पुढचे 50-100 वर्ष लागतील. बरोबर आहे. त्यामुळं आत्ता तात्कालिक नुकसान भरपाईचा वाद असेल, जरूर तो सोडवू, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होतील, त्यातून लोकांचं भलं होईल, अंतिमतः त्यातनं नुकसान होणार नाही इतकी खात्री आहे. पण आजची नुकसान भरपाईनं माझ्या भागातल्या पुरावरचा कायमस्वरूपी सोल्युशन निघणार नाहीये. कोल्हापूर शहरासारख्या भागामध्ये, पाटणसारख्या जिथं मोठ्या प्रमाणावर अर्बनायझेशन तयार होत आहे अशा भागांमध्ये, कराडसारख्या भागामध्ये, सांगलीच्या गाव भागामध्ये जो सातत्यानं पूर येतोय, आपण पुराची चर्चा 2019-5 अशी करतोय, प्रत्यक्षात 19च्या आधी 5च्या आधी 1989 पासूनच्या पुराची आपण चर्चा करायला पाहिजे. 1989 ते 2021 या 32 वर्षांमध्ये आपल्याकडे किती पूर आले, बरोबर, त्याची फ्लड लेवल काय होती, ती वाढत चालली आहे की कमी होत चालली आहे, आणि त्या काळात पाऊस काय होता, इतक्या तपशिलात आपण आता जायची आवश्यकता आहे असं मला वाटतं. अगदी खरं आहे की या तपशिलापर्यंत जायला पाहिजे. पण या दोन तज्ज्ञांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याविषयी मला सतेज पाटलांना, नितेश राणे दोघांना विचारायचं आहे. आपल्यासोबत आता रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आहेत. अदिती तटकरे, ज्या पद्धतीने रायगडमधल्या माळींचा बरोबरीचा विषय बघितला, तळीयेतला आपण, तर या तळीयेमध्ये झालेलं नुकसान किंवा रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही जी आकडेवारी समोर दिली त्यानुसार ज्या गोष्टी दिसत आहेत आपल्याला, तर याच्या बाबतीत तुम्ही आत्ता
प्रत्येक ठिकाणी गेलाय, त्या वेळेला हजर होता, सगळ्या ठिकाणी लोकांना मदत केली. पण आत्ताचं काम नेमकं कसं चालू आहे आणि या भीतीतून लोकांना बाहेर काढायचं असेल तर सरकारची तयारी नेमकी कशी आहे? ज्या वेळेला एखादी नैसर्गिक आपत्ती आपल्यावर येते, जसं उदाहरण आपल्याला देऊ इच्छिते की निसर्ग चक्रीवादळ ज्या वेळेला मागच्या वर्षी 3 जून रोजी आम्ही अनुभवलं, त्यावेळेला सुदैवाने जीवितहानी कमी होती, वित्तहानी तितकीच होती, पण जीवितहानी ही त्या ठिकाणी त्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 3 जून रोजी कमी प्रमाणात होती. आज जर आम्ही बघितलं तर नक्कीच एक भीतीचं वातावरण आहे नागरिकांमध्ये, कारण जवळपास 22 तारखेला झालेली जी काही दुर्दैवी घटना आहे, मग तळीमध्ये जवळपास 84-85 लोकांना जीव गमवावा लागला. पोलादपूर मधले साखर सुतारवाडी असेल, केवनाळे असेल, इथेही दरड कोसळली. आणि दुर्दैव असं आहे किंवा आमच्यासाठी ते थोडं तसं चिंताजनकच होतं की ही दोन्हीही गावं दरडग्रस्त नव्हती. तळी असेल किंवा साखर सुतारवाडी असेल, ही दोन्ही गावं दरडग्रस्त नव्हती. आणि अशा परिस्थितीत ज्या वेळेला ही एक दुर्दैवी दुर्घटना घडते, त्यावेळेला त्याच्यातून मी नेहमीच या गोष्टीचा गेल्या काही दिवसांपासूनही उल्लेख केलाय की एखाद्याच्या कुटुंबातील ज्या वेळेला व्यक्ती जाते, त्या व्यक्तीची एक जी काय आपण म्हणतो नुकसान भरपाई, हे कुठलं शासन देऊ शकत नसतं. जीवितहानीची नुकसान भरपाई हे आपण करूच शकत नाही. वित्ताची एका बाजूला आपण शासनाच्या वतीने असेल, मग NDRF, SDRF किंवा CSR फंड असतील, सेवाभावी संस्था, आपण सगळे एकत्रितपणाने येतो. पण लोकांचे जीव वाचवण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना या निश्चितपणाने करणं हे त्या ठिकाणी फार गरजेचं आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला महाड शहर असेल किंवा महाड तालुक्यातील काही गावं आहेत, पोलादपूर तालुक्यातील काही गावं आहेत, ही पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही यंत्रणा सर्वोत्परीने प्रयत्न करत आहोत. नाही, पण ज्या ठिकाणी अजूनही दरडी कोसळण्याचे काही ठिकाणं दिसत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये, ज्याचा उल्लेख रायगडच्या कलेक्टरनी केला की जवळपास 150पेक्षा अधिक ठिकाणं अशी आहेत, तर या गावांच्या बद्दल पुढे आपण विचार काय करणार आहोत? म्हणजे आत्ताचा पावसाळा संपला ठीक आहे, पण पुढच्या पावसाळ्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून आपण त्याची तयारी आत्तापासून कशी करणार आहोत? किंवा त्यांचं पुनर्वसन असेल, त्यांना योग्य ठिकाणी सुरक्षित हलवणं असेल, किंवा त्या गावाला त्या दरडीपासून दूर नेणं असेल, तर याच्या उपाययोजना आपण कशा राबवतोय? एक आहे, रायगड जिल्ह्यातल्या जवळपास 109 ज्या काही वाड्या वस्त्या आहेत, यांची दरडग्रस्त गावांच्या यादीमध्ये GSIच्या माध्यमातून जो सर्वे होतो त्यामध्ये उल्लेख आहे. याच्यातली जवळपास 20 ते 22 गावं आहेत जिथे अति प्रमाणात धोका त्यांनी वर्तवलेला आहे. पण मला असं वाटतं की ही जी यादी तयार केली होती किंवा हा जो सर्वे होता, हा काही वर्षांपूर्वी केलेला होता. आज मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तळेचा जो आम्ही अनुभव घेतलेला आहे, हे खरं तर त्या यादीमध्ये समाविष्ट नव्हतं आणि तरी तिथं दरड कोसळली. किंवा पोलादपूर मधले एक गाव असेल जिथे दुर्दैवीरित्या मृत्यू झाले, किंवा आपण साक्षीबद्दल आपण सगळेच जण जाणतो, दाबेकर बद्दल जे आता KEM रुग्णालयामध्ये उपचार घेते, ही जी गावं आहेत, ही कधीही खरं त्या यादीमध्ये नसताना पण इथे दरड कोसळण्याचं प्रमाण हे झालेलं आहे. त्यामुळे नव्याने या सर्व गावांचा सर्वे होणं, सर्वेक्षण होणं, त्यातून उपाययोजना, काही पुनर्वसन ही असू शकतं. पुनर्वसन करत असताना त्या स्थानिकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे, कारण शेवटी त्यांचं पूर्ण आयुष्य, त्यांच्या पिढ्यानी पिढ्या त्या गावामध्ये गेलेल्या असतात, त्यांची शेती असते, त्यांचा व्यवसाय तिथे असतो. त्यामुळे पुनर्वसन हा त्याच्यातला एक. त्या व्यतिरिक्त GSIच्या माध्यमातून इतर काही उपाययोजना असतात, संरक्षण भिंती असते, किंवा मला वाटतं विश्लेषकांनी किंवा माझ्या आधी आलेल्या लोकप्रतिनिधींनी, मंत्री महोदयांनी कदाचित त्या गोष्टीचा उल्लेख केला असेल की नदीचं पात्र खोलीकरण असेल, जे पावसाळ्याच्या आधीपूर्वी केलं जायचं, जे गेल्या काही वर्षांपासून त्याला स्थगिती आहे. या व्यतिरिक्त जे काही उपाययोजना आहेत, या निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. मी या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त एक उदाहरण देऊ इच्छिते की 2005 साली सुद्धा महाडमध्ये महापूर आला होता आणि दासगाव म्हणून एक गाव आहे, तिथं दरड कोसळली होती. त्यामुळे तिथल्या गावाचं पुनर्वसन, एक कोंडिवते म्हणून गाव आहे महाड मधलं, तिथं करण्यात आलेलं होतं. आणि गेल्या 15 वर्षात कधीही पुनर्वसित केलेल्या या गावामध्ये पाणी साचलं नव्हतं. या वर्षी दुर्दैव असं की आपण सगळ्यांनीच उल्लेख केला, पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. 3 दिवस 72 तास जवळपास आम्ही जो काही वेगाने पाऊस पडत होता, मग घाटामध्ये असेल, महाबळेश्वरच्या किंवा रायगड जिल्ह्यामध्ये, हा आम्ही अनुभवला. तर पुनर्वसित गावांमध्ये सुद्धा
या वेळेला काही प्रमाणात पूर हा होता किंवा पाणी त्या ठिकाणी साचलेलं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नव्याने सर्वेक्षण करून, कारण कदाचित 4-5 वर्षापूर्वी ही गावं दरडग्रस्त नसतील. आजच्या घडीला भौगोलिक परिस्थिती, निसर्गामध्ये होणारे बदल, हवामानामध्ये होणारे बदल, आज गेल्या 5 वर्षामध्ये कोकणाने जवळपास 3 किंवा 4 आपत्ती सोसलेल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते आणि त्याचबरोबर आत्ता आलेला महापूर. त्याच्यामुळे या सर्वातून सावरून उपाययोजना करणं आणि कायमस्वरूपी मदत कार्य त्वरित प्राप्त होण्याच्या दृष्टीनं आज कोकण असो किंवा मग पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा असो, जिथे 2 वर्षापूर्वी सुद्धा महापूर आलेला होता, अशा ठिकाणी त्वरित मदत कार्यासाठी एसडीआरएफ किंवा एनडीआरएफचे बेस कॅम्प्स असणं. कारण आम्ही 3 वेळेला ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत की पुण्यातून किंवा ठाण्यातून आम्हाला जिथपर्यंत एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम उपलब्ध होतात तिथपर्यंत 8 ते 10 तासाचा कालावधी गेलेला असतो. आज तळीयेला आम्हाला कितीही प्रयत्न करूनही एनडीआरएफच्या किंवा एसडीआरएफ टीमला तिथे तातडीने पोहोचता नाही आलं. किंवा साताऱ्यामध्ये पण आपण बघितलं, तिथेही आदित्य तटकरे, ज्या वेळेला दरड कोसळली, ही जी तफावत आहे की वेळेत काही गोष्टी न पोहोचणं किंवा यंत्रणा वेळेपर्यंत न येणं, तर याच्यावरती उपाय म्हणून आता पुढची टास्क एक पालकमंत्री म्हणून, प्रशासनातल्या तिथल्या रायगडच्या पालकमंत्री म्हणून तुमची टास्क काय असणार आहे की ज्या प्रकारचं संकट आपण सगळी पाहतोय ती संकटं पुन्हा येऊ नयेत आणि या लोकांना त्या संकटाच्या खाईपासून दूर न्यायचं असेल तर ती टास्क ABCD काय असेल जेणेकरून या लोकांना हळूहळू आपण दूर नेऊ शकू. कारण पावसाचं प्रमाण, जसं अभिजित गोरपडे म्हणाले की ग्लोबल वॉर्मिंगमुळे अजूनही वाढू शकतं, अजूनही संकटं येऊ शकतात. तर ही संकटं लक्षात घेता आपण टास्क म्हणून पहिली कामं कोणती करणार? याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी येतात. एक तर नैसर्गिक आपत्ती ही कोणालाही म्हणजे आपल्याला आपण अंदाज लावू शकत नाही त्याच्या प्रमाणाचं. आज आपण ऑरेंज अलर्ट देतो, रेड अलर्ट देतो, येल्लो अलर्ट असतं, पण या अलर्टची मर्यादा काय, म्हणजे किती एक्सटेंट पर्यंत ही जाऊ शकते याचा अंदाज लावणं खरं तर अवघड असतं. पण मी उल्लेख केल्याप्रमाणे मदत कार्य जे आहे हे जवळपास असणं हे त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. रायगड जिल्ह्याचा आपण बोलाल तर आम्ही महाड मधली एक जागा एनडीआरएफच्या कायमस्वरूपी बेस कॅम्पसाठी प्रस्तावित केलेली आहे. तिथे एनडीआरएफ चा जो बेस कॅम्पचा प्रस्ताव आहे आम्ही गेल्या वर्षी खरं नोव्हेंबर महिन्यामध्ये हा पाठवलेला आहे. कारण निसर्ग चक्रीवादळ आणि तौक्ते चक्रीवादळच्या आपण अनुषंगाने या प्रस्तावाला आम्ही राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे सादर केलेला आहे. त्यामुळे एनडीआरएफचा जर बेस कॅम्प आम्हाला मिळाला तर मला वाटते त्याचा फायदा फक्त महाडला किंवा रायगड जिल्ह्यालाच नाही तर लगतच असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. जर एनडीआरएफ ची टीम बेस कॅम्प मिळायला कालावधी लागणार असेल तर आम्हाला एसडीआरएफचा तरी कायमस्वरूपी बेस कॅम्प मिळणं मला वाटतं हा एक त्याच्यातला अतिशय महत्वाचा भाग आहे. ज्या लोकल रेस्क्यू टीम्स आहेत यांना अधिकाधिक त्यांचं बळकटीकरण करणं हे एक आमच्या समोरचं उद्दिष्ट राहणार आहे. आणि आज जर आपण बघितलं तर जेव्हा आपल्याला वॉर्निंग दिली जाते त्यावेळेला आपण अति धोक्याच्या ठिकाणी जी काही गावं असतात यांचं आपण तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करतो. पण यांचं स्थलांतर करत असताना यांना योग्य शेल्टर होम्स म्हणजे तात्पुरती जी आपण सोय त्यांची करत असतो त्यासाठी जर शेल्टर होम्स आपण उभारले, याचा प्रस्तावही आम्ही राज्य शासनाकडे सादर केलेला आहे, ज्याला मान्यताही मिळालेली आहे. त्यामुळे हे जे 3-4 बाबी आहेत आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी म्हणजे एखाद्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आल्यावर विद्युतीकरण त्वरित सुरू करण्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना असतात याकडे आपण शासनाच्या वतीने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी जर आपण बघितलं तर आमचा समुद्र किनारा आहे, इथे आपल्याला अंडरग्राउंड इलेक्ट्रिफिकेशन भूमिगत आपण विद्युतीकरण म्हणतो ते होऊ शकतं. पण महाड सारख्या ठिकाणी जिथं पूर येतो तिथे आम्हाला ती उपाययोजना करता येणार नाही, तिथं ती अवघड होऊ शकते. त्यामुळे म्हणजे आमचा हा प्रयत्न राहील की एकंदर इथली भौगोलिक परिस्थिती बघून जीएसआयच्या माध्यमातून सर्वेक्षण झाल्यानंतर ज्या काही उपाययोजना ते या ठिकाणी सुचवतील त्याची जास्तीत जास्त अंमलबजावणी करणं. बिलकुल की ही अंमलबजावणी जास्तीत जास्त करणं आणि त्याच्यानुसार पुढच्या सगळ्या गोष्टी रूपरेषा आखून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि जरी अचानक घडल्या तर तात्काळ लोकांपर्यंत मदत पोहोचून अनेकांचे जीव आपल्याला कसे वाचवता येतील याबद्दल अधिक विचार करणं गरजेचं असेल.